आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे स्पेशल रिपोर्टची। पहिला रिपोर्ट आहे संजय शिरसाट यांच्या वक्तव्याबद्दल। मंत्री संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही केल्या संपत नाहीये। पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी एक वादग्रस्त वक्तव्य एका शासकीय कार्यक्रमात केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की पैसा सरकारचा आहे, आपल्या बापाचं काय जातं। संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच ते विरोधकांच्या निशाण्यावर आले, पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संजय शिरसाटांचे कान टोचलेत आणि एक सल्ला सुद्धा दिला। आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। आपल्या बापाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरण्याचं घेऊन अकरा ठेवायची बाकी काय करायचं? हे विधान करणाऱ्या महोदयांची महाराष्ट्राला ओळख करून द्यायची तशी गरज नाही। गेल्या महिन्याभरापासून सतत चर्चेत असणारे हे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। कधी सिगरेट ओढत बसलेला व्हिडिओ समोर येतो, कधी हॉटेलच्या खरेदीच्या घोटाळ्यात नाव चर्चेत येतं, आणि आता तर काय सरकारचा पैसा आपल्या बापाचा थोडी आहे असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले। मी 1200 कोटी रुपये ठेवत असतो, प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, माझा दिलं नाही तर नावाचं संजय शिरसाट। आपल्या बापाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरण्याचं घेऊन अकरा ठेवायची बाकी काय करायचं? अकोल्याच्या निमवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या वास्तूचं लोकार्पण झालं आणि याच कार्यक्रमात शिरसाटांनी हे विधान केलं। शिरसाटांच्या याच विधानाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत। विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील शिरसाटांच्या या विधानाचा समाचार घेतला। की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे, ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं। अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं, आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना। आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मागा, जिथं वसतिगृहाची गरज असेल मुला मुलींच्या तिथं मी देतो। एक प्रत्येकाची मी काय म्हणतो त्याला पद्धती, बोलण्याची टोन थोडासा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, त्या पद्धतीनं ते भावनेच्या भारात बोलून गेले। पण सत्तेची मस्ती किंवा पैशाची मस्ती किंवा असं काय त्यांच्या मनात नव्हतं, कारण मला मी संजय शिरसाट साहेबांना चांगलं ओळखतो, त्यामुळे मला वाटते त्यांचा उद्देश तसा नसावा। सरकारमध्ये आपण आहोत आणि आपण म्हणजे सरकार आहोत, आपल्या बापाचं काय जातं असं म्हणता येणार नाही। एक एक पैसा हा शासनाचा, हा कागदी लागला पाहिजे, योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे। शिरसाट साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिक बदलतील असं मला वाटतं, निश्चितपणे वाटतं। दुसरीकडे संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी आता ठाकरे गट करू लागलाय। निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातनं माघार, भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूम मधले व्हिडिओ व्हायरल। आपल्या बापाचा माल थोडीच आहे, सरकारचा पैसा आहे, लुटा, हा बेतालपणा। फडणवीसजी, वाह्यात शिरसाटांचा राजीनामा कधी होणार अशी एक्सपोस्ट करत सुषमा अंधारेंनी शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी केली। मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात। आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाहीये। माध्यमांना माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात, पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही। तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे। मंत्री झाल्यापासून संजय शिरसाट आणि वाद असं एक अतूट समीकरण बनलंय। संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर केलेला। त्यानंतर संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाला या हॉटेल खरेदी घोटाळ्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। पावसाळी अधिवेशन सुरू असताना संजय राऊतांनी शिरसाटांचा सिगरेट ओढताना आणि पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ टाकलेला। या व्हिडिओवर स्पष्टीकरण देता देता संजय शिरसाटांच्या अगदी नाकी नऊ आलं। सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांची यादी काही संपता संपत नाहीये।
वरिष्ठांकडनं समज दिली जाते, पण आचरणात मात्र काही केल्या बदल होत नाही, असंच संजय शिरसाटांच्या विधानावरनं दिसतंय. बहुधा सामाजिक न्याय मंत्री असलेल्या संजय शिरसाटांना कसं बोलावं आणि किती बोलावं याचे धडे नवे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंकडून घ्यावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.